निष्पक्ष पत्रकारिता आणि लोकशाहीचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमची निर्भीड लेखणी आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची जिद्द अशीच कायम राहो. शुभेच्छुक सौ मीनाक्षी अभंगे, पंचायत समिती सदस्या उमराणी. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जत शहरासह तालुक्यात वसुंधरा बचाव मोहीम गतिमान करणार. जागतिक वसुंधरा दिनी नगर परिषद कडून मुबलक वृक्षारोपण करून जत शहर हिरवेगार करण्याचा मानस. नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांचा जागतिक वसुंधरा दिनी संकल्प. 22 एप्रिल हा जागतिक पृथ्वी दिन म्हणून जगभरामध्ये उत्साहाने साजरा केला जातो. अलीकडच्या काळात 197 देशांनी यात आपला मोठा उत्साही सहभाग नोंदवलाय. सद्यस्थितीत पृथ्वीचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात सुरू असून विविध प्रदूषणामुळे आपल्या वसुंधरेवर मोठं संकट उभं ठाकलंय. त्याचा गंभीर परिणामही आपण सर्वजण पाहत असून वेळीच यावर काही उपाययोजना करून आपल्या वसुंधरेला सक्षम बनवण्याकरता समाजातील प्रत्येक घटकानं जागृत होणं हीच काळाची गरज असल्याचं मत जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर श्री रवींद्र अरळी यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केलंय. चला तर ऐकूया त्यांचे मार्मिक चर्चासत्र त्यांच्या अभ्यासू भाषा शैलीत. लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आज 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन, पृथ्वी दिन म्हणून जगभरामध्ये समस्त जगभरामध्ये उत्साहाने साजरा केला जातो. आणि याच अनुषंगाने आज आपण या महाचर्चेमध्ये आपण जतचे नगराध्यक्ष माननीय श्री रवींद्र अरळी यांच्याकडे या ठिकाणी आलेलो आहोत. आपण या चर्चेमध्ये त्यांना या ठिकाणी सामील करून घेतलंय, कारण ते आज या जतच्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. सर, आज जागतिक वसुंधरा दिन म्हणजे जागतिक पृथ्वी दिन म्हणून या जगभरामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो. साधारण 1970 साली या वसुंधरा दिनाची सुरुवात झालेली आहे. ब्राझील या ठिकाणी साधारण 197 देशांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवला होता. पृथ्वीची हानी आणि त्याचं भविष्य चाललेलं बघून या समस्त देशांनी त्याचं गांभीर्यपणा ओळखून की प्रत्येक देशाला जागृत करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि यासाठी मी आपल्याकडे आलो आहे. सर, मला सांगा, जागतिक वसुंधरा दिन साजरा करत असताना आता सध्या पृथ्वीचा जो कशा पद्धतीने वापर चालू आहे आणि कशा पद्धतीने हानी होती, यावर तुम्हाला काय वाटते आणि काय करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतंय? निश्चित 1970 मध्ये युनायटेड स्टेटमध्ये पहिल्यांदा ठराव करण्यात आला की वसुंधरा म्हणजे पृथ्वी म्हणजे अर्थ, आणि तो दिवस आपण साजरा केला पाहिजे, पाळला पाहिजे. आणि त्या दिवशी संपूर्ण पृथ्वीची काळजी का घेतली पाहिजे ह्याच्याबद्दलची बैठक झाली. बरोबर. आणि यामध्ये असं लक्षात आलं की पृथ्वी तलावर जे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व्हायला लागले, पृथ्वी तलावर जे पाण्या तलाव अमकं तमकं त्याचा अतिवापर व्हायला लागलाय. अनेक नद्या मध्ये बांधकाम करून नद्यांचा प्रवाह वळवण्यात आला. या सगळ्या गोष्टीमुळं प्रचंड उष्णता तयार झाली आणि बर्फच्या बर्फ मोठे हिमालय सारखे पर्वत पण वितळायला लागले. आणि जे ऋतू आपले उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जे रेग्युलर 4 महिन्याच्या अंतराने येत होते ते सगळं डिस्टर्ब झालं, अनियमित झालं. आणि पृथ्वीमध्ये सध्या हाहाकार माजलेला आहे. आणि कधी नाही ती ही उष्णता आता जवळजवळ 44 डिग्री ते 45 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत टेम्परेचर आता वाढलेलं आहे. हे अत्यंत धोकादायक घटना आहे. याच्या संदर्भामध्ये निश्चित उपाययोजना हे करणं गरजेचं आहे. मला सर असं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे जे आता सध्याची परिस्थिती, उष्मा जो वाढलेला आहे किंवा जे काय विविध गोष्टी वाढलेल्या त्याच्या मागं कारण असं आहे की पृथ्वीची मोठ्या प्रमाणात जी हानी होते. यापुढे जात असताना एक अलीकडे काही 1-2 वर्षापूर्वी अशी चर्चा लोकांच्या मध्ये रंगली जात होती की पृथ्वीचा नाश होणार आहे, पृथ्वीचं जग बुडणार आहे, असं काहीतरी चर्चा मोठी 1-2 वर्षापूर्वी चालू होती. अर्थात आम्ही त्याची पुष्टी करत नाही, पण
अशा पद्धतीची वाटचाल चालू आहे. या निमित्तानं मला अधोरेखित करावं असं वाटतं, कारण वाढलेली लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्रातलं होणारं प्रदूषण आणि कृषी क्षेत्रात होणारं रासायनिकचा वापर आणि जे अतिक्रमण मोठमोठ्या पद्धतीने होतात, पृथ्वीवर जे चाललेले नाहक अतिक्रमण, जे आता मोठे आपण जस्ट आपण सांगितलं की जे नदी वगैरे या ठिकाणी जबरदस्तीनं त्या प्रवाहाला अडवून त्या ठिकाणी बांधकाम केले जातात आणि अशा गोष्टीमुळे पृथ्वीची हानी होते. निश्चितच हे खरं आहे. असं असलं तरी सुद्धा लोकांच्या मध्ये अजून याबाबत जागरूकता नाही आहे. ही जागरूकता निर्माण करण्यासाठी आपल्यासारख्या लोकांनी, नगराध्यक्ष किंवा जे जे नगरपालिका आहे किंवा जे जे प्रशासनातले जे जे आहे त्यांनी समोर यावं असं आम्हाला वाटतं. या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून आपण आपल्या जनतेला कोणता मार्मिक सल्ला देऊ इच्छिता? पृथ्वी किंवा वसुंधरेचं रक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. बरोबर. आता जे काही पर्यावरणामध्ये विसंगती निर्माण झालेली आहे, बरोबर. त्या विसंगतीसाठी पहिल्यांदा मला असं वाटतं की पर्यावरणामध्ये वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. बरोबर. अनेक झाडं, म्हणजे लोकसंख्येच्या मानानं पाहिलं तर प्रत्येकाने निदान एक झाड बरोबर. लावलं तर भारतासारख्या देशामध्ये 150 कोटी झाडं लागतील. बरोबर. तर जिवंत माणसानं एक झाड आणि प्रत्येक वाढदिवसाला एक झाड असं जर लावत गेलं तर निश्चितपणे 500-600 कोटी झाडं लागली जातील. बरोबर. आणि त्याच्यामुळं झाड हे कायम ऑक्सिजन देतं, पर्यावरण चांगल्या पद्धतीनं राहतं, बाष्पीकरण प्रॉपर होतं आणि आर्द्रता टिकून राहिल्यामुळं बाकीचे जे हवामानातले बदल आहेत ते सुद्धा बदल बंद होतील. हा पहिला विषय. दुसरा, जे कचरा आपण घनकचरा तयार करतो, तो घनकचरा प्रॉपर त्याचं विघटन करणं, त्याचा रिसायकलिंग करणं आणि तो कचरा कुठेही न पसरवता, विशेषतः प्लास्टिक, ते मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापर होताना दिसतोय आणि त्याच्यापासून अनेक नाले तुंबतायत, गटरी तुंबतायत, सगळीकडे घाण होते आणि वर्षानुवर्ष हे प्लास्टिक बाद म्हणजे करता येत नाही. ते अनेक ठिकाणी त्याचं रिसायकल करून रस्त्यावर वापर करता येतो किंवा अनेक प्लास्टिक उपकरणं पुन्हा तयार करता येतात. याच्यासाठी मात्र प्रत्येकाने लक्ष घातलं पाहिजे. आणि तिसरा विषय की जे जैविक कचरा आहे तो प्रॉपर युटिलाइज करणं आणि इंडस्ट्रीयल कडून येणारा जो किंवा साखर कारखान्यांच्याकडे येणारा मळीचं आहे त्याचं प्रॉपर हे निचरा करणं ही काळाची गरज आहे. नगराध्यक्ष म्हणून जत शहरामध्ये आम्ही गंधर्व नदी आहे त्याचं पुनर्जीवन करण्याचं ठाम आम्ही जबाबदारी घेतलेली आहे. त्या नदीच्या पाण्याचं रिसायकलिंग करणं, तेच पाणी इथं येणाऱ्या प्राणी संग्रहालयामध्ये आम्ही झाडं लावणार आहे. त्या प्राणी संग्रहालयाच्या झाडांना पुनर्जीवन करण्याचं काम या पाण्यापासून व्हावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. तो त्यामुळं निदान झाडं पण उभी राहतील आणि नदी स्वच्छ होईल आणि गंधर्व नदीला पुनर्जीवन मिळेल. आणि त्याचप्रमाणे घनकचरा प्रकल्प आम्ही राबवित आहोत. 5 एकर जागेमध्ये सगळ्या मशिनरी आता अद्ययावत करण्याचं काम चालू आहे. तो कचरा निचरा करणं, तो रिसायकलिंग करणं, त्याचा वापर करणं हेही चालू आहे. आणि तिसरा विषय असा आहे की जे युरिया मोठ्या प्रमाणात वापरला जातो त्याला कुठेतरी बंधन घालून हा युरिया न वापरता सेंद्रिय खतं वापरणं आणि आपण होममेड, विशेषतः आजच मला अशी माहिती कळली की 400 कोटी एवढा गाईचं जे शेण आहे काय आणि ते शेण हे आपण निर्यात करतो. इतकी प्रचंड मागणी अनेक देशातून गाईच्या शेणाला आहे. तर गाईचं शेण म्हणजे गोसंवर्धन करणं, गाईचं शेण खत म्हणून वापरणं आणि तिथून मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय शेती करणं ही आता काळाची गरज आहे. त्या सगळ्या पद्धतीनं आपण प्रत्येकाने गांभीर्यानं हे जर करत राहिलो तर पुढच्या पिढीला एक वेगळी आपण दिशा देऊ शकतो आणि पुढची पिढी ही सर्वाईव्ह होईल आणि पुढच्या पिढीला ह्या मोठ्या प्रमाणात उष्माघात होणं आणि शरीराची नासाडी होणं, अकल्पित मृत्यू येणं अशा गोष्टी घडणार नाहीत असं मला वाटतं. मला सांगा, यापुढे जात असताना आपण जो मुद्दा महत्वाचा जो हाती घेतला की पर्यावरणासाठी, पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी वृक्ष हे सर्वात प्रभावी अस्त्र आहे, तो बरोबर बॅलन्स करू शकतो. असंही म्हणलं जातं की या वसुंधरेचा अलंकार म्हणून वृक्षांचं
वृक्ष वृक्ष म्हणजे वसुंधरेचा अलंकार आहे. निश्चितच असं जरी असलं तरी आपल्या तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्षाचं संवर्धन केलं जात नाही. याच्या मागचं कारण काय किंवा का लोक वृक्ष लागवडीकडे जात नाहीत, झाडं लावण्याकडचं त्यांची निराशा काय आहे की लावलेली झाडं सुद्धा तोडून टाकतात. यासाठी आपण कोणत्या प्रभावी उपाययोजना करणार? आपल्यात मोठा एक हायवे सुद्धा गेलेला आहे. अनेक आपली झाडं मोठी जी गेलेली आहेत ती परत त्या ठिकाणी लावून त्यांना कशा पद्धतीनं आपण हे वृक्ष लागवड करू शकतो असं तुमच्या डोक्यामध्ये थोडकं गणित. कारण आपल्यासोबत जे विद्यमान आमदार आहेत, अगदी धडाडीचे आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्यासारख्या विद्वान मंडळीकडून या मोठा जो रस्ता गेलेला आहे तो परत कसा वृक्षाच्या छायेखाली म्हणजे येईल यासाठी तुम्ही काय योजना करणार किंवा कशा पद्धतीने जाणार आहे? पहिलं मी स्वतः म्हणलं तर लायन्स क्लबचा संस्थापक आहे. अच्छा. आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक वर्ष आम्ही वृक्षारोपण करत आहोत. बरोबर. लोकांना याची आवड निर्माण करणं, लोकांच्या मध्ये ह्याची पूर्ण गांभीर्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि लोकांना प्रमोट करणं हा एकमेव मार्ग आहे. दुसरं मग शासकीय स्तरावर प्रयत्न करणं, शासकीय काही पद्धतीच्या अटी घालणं आणि वृक्षारोपण हे करणं, हे बंधनकारक करणं हे गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये पर्यावरण म्हणून हा एक विषय त्यांनी खूप गेले अनेक वर्षापासून राबवित आहे. तर आमचे विशेषतः मुनगंटीवार म्हणून त्यावेळी मंत्री साहेब होते, त्यांनी 2 कोटी वृक्ष लागवड केली. तशाच पद्धतीचं एक प्रकारचं आपल्या लोकांच्या मध्ये जागृती निर्माण केली तर हे निश्चित होऊ शकेल. आम्ही नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य यांना आवर्जून आम्ही सांगणार आहे की प्रत्येकाने वसुंधरा या बचाव मोहिमेमध्ये भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त वृक्षारोपण कार्यक्रम करून, आतापर्यंत जत दुष्काळी भाग होता, पाणी कमतरता होती, आता पाणी मुबलक प्रमाणात म्हैसाळ योजनेमुळं नक्की पाणीचं जो काही अनुशेष आहे तो भरून निघेल. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये पाऊस पण बऱ्यापैकी पडतोय आहे. आता आपण मोठ्या प्रमाणात जो ओसाड मैदान आपल्याकडे दिसतं, ओसाड शेती आपल्याकडे दिसतं, तिथं आपण जर लोकांना सांगितलं तर निश्चितपणे वृक्ष लागवड आपल्याकडे ह्या तालुक्यात तरी होईल असं वाटतं. जाता जाता माझा एक शेवटचा प्रश्न आपल्याला असा आहे की नगराध्यक्ष म्हणून जत नगर परिषदेत आपण कार्यरत आहे. आज या वसुंधरा दिनाच्या निमित्त असा कोणता एखादा संकल्प नगर परिषदेच्या माध्यमातून हाती घ्यावा असं तुम्हाला म्हणजे मनोमनी वाटतं का किंवा काय करू इच्छिता का? कसं आहे की आपण बऱ्यापैकी बांधकाम परमिशन देत असतो. अशा वेळी त्यांना कंपल्सरी त्या परिसरात 10 तरी वृक्ष त्यांनी लावावेत असं कंपल्शन आपण करू शकतो. जन्म मृत्यू नोंदमध्ये जन्माची नोंद झाली की त्यांना प्रोत्साहित करू शकतो. एक जन्म एक झाड. मृत्यू झाल्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी पुरलं जातं अशा ठिकाणी आपण एखादं झाड लावून त्याचं म्हणजे त्यांच्या प्रत्यात्मास शांती मिळेल अशा पद्धतीचं आपण प्रमोशन करू शकतो. अशा अनेक संकल्पना आहेत. परंतु त्याचबरोबर जत शहरासाठी जिथं जिथं शक्य आहे तिथं माझ्या डोक्यामध्ये म्हणजे इलेक्शन व्हायच्या आधीच मी जाहीर केलं की प्रत्येक ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन घेणं, स्पर्धा घेणं आणि गृह सजावट आणि घरासमोर जर जागा असेल तर तिथं वृक्षारोपण करणं हा विषय आम्ही घेणारच आहे. त्याच्यासाठी स्पर्धा असल्यामुळं जास्त लोक सहभागी घेतील आणि त्याचा फायदा निश्चितपणे जत शहर हे थोडंसं हिरवंगार दिसेल असा प्रयत्न आम्ही सर्व नगरसेवकांनी आम्ही करायचं असं ठरवलेलं. निश्चितच आपलं या ठिकाणी खरोखर मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. कारण जागतिक वसुंधराचं गांभीर्य राखून आपण जत सारख्या नगर परिषदेनं जन्म दाखले किंवा बांधकाम परवाने किंवा मृत्यू दाखले असे देत असताना झाडाचं बंधन घालायचं कमीत कमी आपण मनोमनी तरी इच्छिलं त्याबद्दल आपलं खरोखर मी आभार मानतो. आणि आपला अतिशय मौल्यवान वेळ असं, कारण आपण इतके व्यस्त आहेत, सर्व आपली दिनचर्या इतकी व्यस्त आहे तरी सुद्धा लोकशाही महाराष्ट्र न्यूज करिता आपण आपला मौल्यवान वेळ आमच्यासाठी या महत्वाच्या चर्चेमध्ये खर्ची घातला त्याबद्दल लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं मी आपलं खरोखर धन्यवाद मानतो, आभार मानतो. या ठिकाणी थांबले. नमस्कार. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.